तुमच्याही घरामध्ये हे प्रॉब्लेम आहेत का? लहान मुलांची केस गळती किंवा त्यांना चष्मा लागणं, त्यांना वरी सर्दी खोकला होणं, तर खूप परेशान असताना तर मग हे औषध त्याच्यासाठीच आहे. औषध म्हणू शकता, एक प्रकारचं लोणचं, चटणी काही म्हणू शकता. आवळ्याचं इतकं सुंदर की नाही, ते आवडीनंही खातील आणि ओळख बी पटणार नाही की हे काय होतं म्हणून सनी. तर मग हे खास तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. तर नक्की बघा हा व्हिडिओ कशा प्रकारे बनवलेला आहे. एकदम छान आवळा, बहुगुणी आवळा. तर 1 आवळा आणि 100 रोगांवर औषध. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वजण कसे आहात? मग मस्तच असाल. तर बघू शकता हे आहेत आवळे. माझी पहिली रेसिपी आली होती आवळ्याचं लोणचं. त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आणि तुम्ही बघू शकता आणखी आवळे आहेत आणि हे वरून आवळ्याला डाग पडलेला आहे. मधून ह्याला काही होणार नाही, मधून एकदम आवळा छानच आहे. आणि आपण ह्याला वाफवून घेणार आहोत. ही 10-12 आवळे आहेत, आपण थोडक्याच प्रमाणामध्ये करणार आहोत. तर ही आवळे आपण अशा चाळणीमध्ये घेऊन कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि ह्या आवळ्यांना आपण नुसतं वाफवून घ्यायचं. हे पाण्यात टाकायचं नाही. आता आपण यांना सुरूला धुवून पुसून घेतलेले आहेत. बिलकुल आवळ्याला पाणी नाही, काही नाही, एकदम कोरडा फक्क आवळा आहे. तर आता ह्याला बघा आपण छानपैकी आता ह्याला वाफवून घेऊया. वाफवून घेतल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला, इतकी भारी होते की नाही याची. आणि आपण रोज रोज ज्यूस काढून हे पिऊ शकत नाही. तर अशा प्रकारे मस्तपैकी. तर बघू शकता हे बघा, असे कढईमध्ये खाली पाणी, मग स्टँड आणि त्याच्यावर हे असे आवळे आपण मस्तपैकी वाफवून घेऊया. हे चांगलं 10-12 मिनिट आपण वाफवून घेऊया. वाफवून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते एकदम. तर बघा इथं आम्ही काही कढई खाली उतरून आणलेली आहे. मस्त थंड झालेले आहेत आता आवळे. आणि आता हे आवळे आपण छान बघा ते एकदम. तर आता ह्यांच्या फाक्या करून घेऊया. आता आपण किती मस्त बघा तोंड त्यांची फाक्या झालेल्या आहेत मस्तपैकी. आणि हे बघा आता आपण एक एक काढू आणि ह्याची बिया वेगळे करूया आपण. सोप्या पद्धतीने निघत आहेत हे बघा एकदम लवकर. आता असंच करून सगळे आवळे आपण सोलून घेऊया छानपैकी. तर बघा इथं आम्ही एकदम मस्त अशी छान आईनं काय केली आहे, पूर्ण आवळे असं सोलून घेतली आहे. आणि हे बघा हे आवळ्याचं बी असं बूड वेगळंच ते राहतंय आणि ते सगळं काढून टाकली आईनं. गुंज त्याचं जे थोडेसे गुंज बी राहते त्याला, ते तोंडात आलं तर बरं वाटत नाही. हे बघा हे 10-12 आवळे होते, तेवढ्याच मस्तपैकी असं आपण गोड ह्याला चटणी म्हणू शकता, काय म्हणा आता जस्ट त्यांची मर्जीवर आहे. गोड लोणचं म्हणू शकता, काही म्हणू शकता. खूप छान आहे बघा काढून घेतलेलं आहे. आता आपण लोणच्याला सुरुवात करूया कसं घालायचं ते. तर आता आपण लोणच्याची फोडणी करून घेऊया मस्तपैकी. तुम्ही हे जे आम्ही लोणचं म्हणत आहोत ना, हे सर्दी खोकला झाला तर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. एकदम म्हणलं तर सर्दीसाठी तर रामबाण आहे, अंग दुखत आहे तर हे खा 1-2 चमचे. एकदम छान केस गळणं थांबल, तोंडावर चमक राहील. खूप छान आहे हे. तर तुम्ही इथं बघू शकता आईनं काय काय घेतलेलं आहे फोडणीसाठी. जिरे, काय हे आपलं कांद्याचं बी, कलोंजी किंवा कांद्याचं बी म्हणतात, सोप आणि मेथ्या, हे 4 वस्तू आपण टाकायचे आहेत. आणि इथं गुळ खिसून घेतलेला आहे बघू शकता. आणि हे हिंग, काळे मिरे आणि सुंठ तिन्हीची पावडर करून घेतलेली आहे. आणि थोडीशी काळ्या मिरच्याची पावडर, म्हणजे तर काळ्या मिरे नाहीत, हे काळा मसाला आहे. तर बघू शकता काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला काही घेऊ शकता. थोडंसं घ्यायचं, एकदम छान होतंय चवीला. तुम्ही हे सगळं की नाही चपातीसोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता. उगं 2 चमचे सुद्धा सकाळी खाऊ शकता. आता हे फोडणीमध्ये ओतून घेऊया. तेल छान तापलेलं आहे आपलं, काही स्किप करू नका. तुम्हाला मी सांगते ह्याच्यानंच टेस्ट खूप भारी येते. तुम्ही करून बघा एक वेळेस, म्हणल्यानंतर तुम्हाला कळेल ह्याचं चव कशी आहे ते. पहिले की नाही लोक कसे होते, आवळा तर प्रत्येकाच्या घरी झाड राहतच होतं. शेतांमध्ये सुद्धा झाडं होते आवळ्यांचे. ते जुनी आजी आजोबा पणजोबा त्यांना जर केव्हा सर्दी झाली फडसं, त्यांना तेव्हा दवाखाना नव्हतं खरं सांगायला काय, तर त्यांना हेच खात होते. 1-2 चमचे खाल्ले ना त्यांचं सर्दी भुरमण्यात जायची. असं छान एकदम मस्त राहते हे. तुम्ही बघा शरीराला गरमी मिळते. जी आता थंडीचे दिवस थोडी थंडी वाजायला लागली की आता हे करायचं. आता बघा किती छान चुटपुट करत आहेत. आता हे आवळे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये. आवळे छान परतून घ्यायचं आता आवळ्यांना त्याच्यामध्ये. तर बघू शकता इथं थोडेसे सुके मसाले घालून घेणार आहे. हळदी पावडर आणि आपली बेडकी मिरची पावडर असते ना, ती सुद्धा टाकायची आणि मीठ टाकायचं चवीनुसार.
पहिलं थोडं टाकून घेणार आहे आई, पुन्हा गोड असल्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकणार आहे. दुधाची सुंठ, काळी आहे मिरी आणि हिंगाची पावडर आणि काळा मसाला आहे हा. तुम्ही गोडा मसाला, गरम मसाला काही घालू शकता. त्याच्याने एकदम चव खूप भारी येते. तुम्ही बघा हे अशा पद्धतीचं. तुम्ही म्हणताल धडी तिखटही नाही गोडही नाही, पण एक वेळेस करून बघा. आता इतकं सुवास येत आहे ना, खरंच ते जिरे, मेथ्या, त्याच्यामध्ये आवळा भाजत आहे, इतकं सुवास आहे की नाही, असंचही खावं वाटत आहे. इतकं छान तोंडाला पाणी येत आहे बघा. ह्याचं कलर किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त. हे बघा कलर बघा किती सुंदर आले लोणच्याला. आता आपण ह्याच्यामध्ये मेन ह्याची जी चव आहे ती गूळ. आता आपण गूळ टाकून घेऊया याच्यामध्ये. जास्त टाकायचं, जरा गूळ जास्त टाकायचं. हे आमचे 10-12 आवळे आहेत म्हणलं तर पाव किलो आवळे आहेत, तर आईने याच्यासाठी एक 200 ग्रॅम गूळ वापरलेला आहे. तुम्हाला मी अंदाज सांगू का? आईने सांगितलेला अंदाज सांगते. जर 1 किलो आवळे असले ना तर 400 ग्रॅम तुम्ही गूळ टाका. 400 ग्रॅम म्हणलं तर पाव किलोला 100 ग्रॅम म्हणल्यासारखं. आम्ही जरा चांगलंच गूळ टाकलेला आहे, गोडी खातात म्हणून. आणि जी आवळ्याची चव ती खायला आवड वाटते आणि गरमी राहते शरीरात एकदम. आता थंडीचे दिवस आलेले आहेत म्हणून गरम राहते म्हणून केलेलं आहे अशा प्रकारे. सांगते हे आता गूळच पातळ होईल, याच्यामध्ये पाणी घालू नका. पाणी घातलं तर टिकणार नाही. तर तुम्हाला मी सांगते आता अशाच प्रकारे आपण तुम्ही एक नोटीस केलंय का, मी आवळे सुद्धा पाण्यात घालून उकळून घेतलेले नाहीत, आलामत वाफवून घेतलेले आहेत ते आवळे. तर बघू शकता आता हे किती छान एकदम मस्त गूळ. आता इतकं पातळ आहे हे गूळ, इतकं पातळ ठेवायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही, साधारण करायचं. बघू आता आपण शिजत आलं की दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे, एकदम छान. आता ह्याला काही जास्त शिजवायची गरज नाही. आता झालं आपलं कंप्लीट. किती सुंदर झालेलं आहे बघा. हे रेडी झालं आहे, इतकं भरपूर झालं. आता हे थंड झाल्याच्या नंतर आणखी घट होईल, त्यामुळे आपण हे इतकंच ठेवूया. आता शिजलं म्हणून कसं ओळखायचं तुम्ही बघू शकता, एकदम बुडबुडे येत आहेत आणि हे शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे एकदम. आणि हे बघा असं छानपैकी शिजलेलं आहे, एकदम छान झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि नक्की हे आवळ्याचं नवीन प्रकारचं साऊथ इंडियन लोणचं करून बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.